महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे शिंदे साहेब. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम सब आपके साथ में. मी सगळे तुमच्या सोबत आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल, महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईल तुमच्या नेतृत्वाखाली. शिंदे साहेब, एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि 230 आमदार जे आले शिवसेना भाजपचे ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत. याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेब. आणि म्हणून होत आहे कधी कधी 2 पावलं मागे जाऊन 4 पावलं पुढे जायचं असतं. जाऊन आपण कदम काय शिंदे काय, त्यावरचं एक ऐतिहासिक गाणं आहे. कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार, वाघावरती करती वाळ अनुसरले सुग पवार. बाबासाहेब, शिंद्यांचा खंडा घोडा चालला जणू किती, पावटात घेऊन तोंडात भोसला चढे जो मात. हे ऐतिहासिक. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाण्यानं चाले. पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्र पाहिलाय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. आणि म्हणून अधिक बोलणार नाही, आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आज आहे, उद्याही असेल. उद्धव ठाकरे, आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही. कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत. एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल. आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे, आणि कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढले. आम्हाला तोंड उघडा लावू नका. एकनाथ शिंदेला बोलाल तर या संबंध महाराष्ट्र मावा हा एकनाथ शिंदेच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघतोय रामदास कदम हे रत्नागिरीत बोलतायत. शिंदेंचा मेळावा सुरू आहे आणि त्यात जाहीर भाषण शिंदेंचं होईल. रत्नागिरीतून रामदास कदम आत्ता बोलत होते आणि एकनाथ शिंदे सुद्धा काही क्षणामध्ये बोलायला सुरुवात करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर 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 हर. आजच्या जाहीर आभार मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, पालकमंत्री उदय सामंत, आपले दुसरे मंत्री योगेश कदम, किरण भैया सामंत, निलेश राणे, राजन साळवी, रवींद्र पाठक, सदानंद चव्हाण, सुभाष बने, शशिकांत चव्हाण, शिल्पाताई सुर्वे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बाळशेठ जाधव, बंदरकर, महेश, सगळे सावंत, सर्व व्यासपीठावरील मान्यवर. पण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आणि लाडक्या कोकणवासियांनो, खरं म्हणजे मी आपल्या
चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आपले आभार मानायला आलोय. कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय. कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो. एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता. असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा. आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय. आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले. आणि म्हणून मगाशी रामदासभाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या. म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी? 95%. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासभाईंनी घेतलाय की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही. आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून, एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपण दिला. मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे. हे समोर